मलारपुर के पठानवाड़ी वार्ड क्रमांक 44 से शिवसेना यूबीटी मन से राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गढ़ से अधिकृत प्रत्याशी सायली राजेश सकपाल ने यह देखिए एमएचबी कॉलोनी के पास स्थित गणेश मंदिर में पूजा अर्चना के बाद अपने प्रचार का नारियल यहां पर फोड़ दिया है। आज से पदयात्रा, रैली और डोर टू डोर संपर्क के माध्यम से सायली राजेश सकपाल लोगों के बीच पहुंचेंगी और अपने चुनाव प्रचार का शुभारंभ करेंगी। पहला रैली एमएचबी कॉलोनी से ऐसा निकालना है। हमारे आज प्रचार यात्रेचं सुरुवात होत आहे, काय सांगणार? सर्वप्रथम माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस वंदन करते आणि मला ज्या संधीचा फायदा मिळाला आहे त्याचं मी सोनं करून दाखवेन एवढंच आत्ता सांगू इच्छिते। जय महाराष्ट्र। काय काय समस्या आहे वार्डमध्ये? कसे तुम्ही वॉर्डमध्ये खूप आहेत, जसं की ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत, गटाराचे समस्या आहेत, पाण्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, रस्त्यावर जे खोदलेलं आहेत ते प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम तर खूप आहेत प्रभागामध्ये। जय महाराष्ट्र। आजपासून इथे प्रचाराचा शुभारंभ चांगल्या गणपतीच्या दर्शनाने होत आहे आणि आमचा उमेदवार विश्वासू, मनमिळावू, प्रेमळ असा आहे आणि आम्ही सर्व पक्षांना दाखवून देणार आहे की आमचा उमेदवार निवडूनच येणार आणि निवडून आम्ही सर्व मदत करून निवडूनच देणार। आमचा प्रचार खूप जोरात होणार आहे। महाराष्ट्रात आणि मुंबईत फक्त ठाकरेच हेच राहणार आहे आणि ठाकरेंचाच विजय होणार आहे। इथे आमचे जे काही समस्या आहेत, गेले कित्येक वर्ष इथे एक आधी बीजेपीची सत्ता आहे, परंतु हे सत्ता फक्त काही मतांवर निवडून देतं, खाली काही काम होतं। इथे तुम्ही स्लममध्ये बघितलं तर तेच खड्डे, तेच गटर, तेच नाले। गेले 60 वर्षापासून आपण त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत, परंतु इथे विकासाचा काही शून्य नाही आहे। तुम्ही उत्तर मुंबईमध्ये बघितलात तर फक्त 12 ICU सेंटर आहेत, 12 ICU बेड्स आहेत, 12 एक शताब्दीला आहेत आणि 10 गोविंदनगरला आहे। फक्त रोड बनवणे म्हणजे विकास नाही। आरोग्य सेवेचं काय? आरोग्य सेवेचा डिंडोरा वाजलेला आहे। अशा प्रकारे आमचे सुशिक्षित उमेदवार सकपाळताई हा निवडून येणार आणि आमचा आरोग्याचा विषय, मग कचऱ्याचा विषय, हा सगळं आम्ही इथे सॉल्व्ह करणार। समस्या आहे तुमच्या वार्डाची आणि नवीन उमेदवार तुमची आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन या 44 नंबरला एक सूचित दिलेलं आहे। पक्षाच्या वतीने हा सगळा उत्साह तुम्ही बघताय, दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्र आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांनी आज गणेशाचा आशीर्वाद घेऊन विजयाच्या दिशेला पहिलं पाऊल टाकलेलं आहे। येणाऱ्या काळात इकडच्या लोकांच्या ज्या समस्या गेल्या 25 वर्ष ज्याचं भांडवल करून इकडचा पक्ष लढत आला है, त्या सगळ्या समस्या आणि मुंबईचा आवाज म्हणून आमचा उमेदवार या महानगरपालिकेत नक्कीच खरा उतरेल। मैं संदेश ये दे रहा हूँ कि दोनों भाई का जो मिलन है वो खूब अच्छा हमको मैसेज मिला है और राष्ट्रवादी शरद चंद्र पवार उसमें शामिल है, तो हम उसको भी वंदनी कर रहे हैं और बाला साहब ठाकरे को भी वंदनी कर रहे हो हम लोग। और शिवसेना का एक लक्ष्य है कि बॉम्बे बचाना है, तो ये गुजराती करके और जुमला फेंक के 2014 से जुमला हुआ था सबका साथ सबका विकास, तो आज सबका विनाश हो रहा है। सबका साथ सबका विकास है ही नहीं और ये लोग जुमले पार्टी आज 70 सीट अपोजिशन वाले को खरीद फरोख्त करके और धमका के ईडी का नोटिस दे के सबको खरीद लिया है। तो 70 सीट ऐसा आज तक 70 साल में हम लोग नहीं देखा था। तो बिन हरीफ जुटने का मतलब क्या है? ये तानाशाही सरकार है। तो हम लोग इसीलिए जुड़े हैं कि हमारी शालिनी ताई को आगे बढ़ाना है और एक ताई को आगे चला के हम लोग सब सपोर्ट में हैं और हमारा एक ही नारा है कि सबका साथ सबका विकास वाले को हटाना है और जुमला पार्टी को ख़त्म करना है और बॉम्बे बचाना है। तो एक शिवसेना ही होना चाहिए। शिवसेना शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की, उद्धव बाला साहब ठाकरे की।